भावी काल बच्चूभाऊंची सभा बडनेरामध्ये पार पडली। यावेळी त्यांनी असं म्हटलं की हिंदू शेरणी या मतदारसंघात दिसत नाही आहे कुठे। त्या जर हिंदू शेरणी असतील तर आमच्या बहीण देखील वाघीण आहे आणि आमची जिंकणं पक्का आहे। आता आमचे दादांनीच वाघीण म्हटलेलं आहे तर मी त्यांची बहीणच आहे, कारण मी दादा म्हणूनच त्यांचा उल्लेख करते। आणि या मतदारसंघामध्ये दिसण्याचं आणि नाही दिसण्याची एवढी काळजी माझ्या भावाला आहे। जर शोधाचं असन तर तुम्ही शोधून घ्या, अचलपूर, परतवाडा, करसगाव, सिरसगाव, घाटलाडकी, चांदूर बाजार, अचलपूरमध्ये, परतवाडामध्ये। आणि रवीजींची एवढी काळजी, एवढा प्रेम आहे, त्याच्याबद्दल माझ्या दादाचा खूप खूप धन्यवाद। अभिजित अडसूळ यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने खल्लार येथे जो भ्याड हल्ला तुमच्यावरती करण्यात आलेला होता हे एक षडयंत्र होतं आणि हे जाणीवपूर्वक करण्यात आलं, असं त्यांचा आरोप तुमच्यावरती आहे। षडयंत्र होताच, प्लॅनिंग होतीच, म्हणून हातात चाकू होते, म्हणून हातात ब्लेड होते, म्हणून हातात डंडे होते। या षडयंत्रच रचला गेलेला होता। आता हा कोणाचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केलं होतं आणि ते करण्यात आलं। आणि बाहेरचे जे जिल्ह्यातले बाहेरचे लोक आहे, जे पार्सल आहे, त्यांना एवढी आमच्या जिल्ह्याची सूनची काळजी करण्याची गरज नाही। या जिल्ह्यातले जेवढे माझे भाऊ आणि धीर आणि सासरवाडी आहे ती माझी काळजी चांगल्या पद्धतीने करतात। एक शेवटचा प्रश्न, बच्चूभाऊ म्हणतात की नवनीत राणा यांच्याकडून संविधानात पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जातो। कोण म्हणते? बच्चूभाऊ कालच्या सभेमध्ये त्यांनी आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आम्ही डोक्यावर घेऊन त्याच्यासाठी लढतो आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी इमानदारी शिकवली आहे। दादामध्ये कुठे इमानदारी आहे त्यांना विचारून घ्या। तीन ज्या ताटात खातात त्या ताटात छिद्र पाडतात। आमच्या बाबासाहेबांनी शिकवलं आहे संघर्ष करा आणि इमानदारीने पुढे चला।